नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी भास्कर सिनारे, सेक्रेटरी मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE स्कूल आणि मौर्य इंटरनॅशनल स्कूल स्टेट बोर्ड, महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्टेट बोर्ड विथ CBSE पॅटर्न. तर आपली या दोन्ही शाळा 1 ते 10 जुना देवळाली रोड राहुरी या कॅम्पसमध्ये सुरू आहेत आणि त्याचे ॲडमिशन्स देखील चालू आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गोकुळ कॉलनीमध्ये आणि बिरोबानगरमध्ये दोन्ही भागामध्ये मौर्य प्री स्कूल, ज्युनियर KG, सिनियर KG आणि नर्सरी या तीनही शाखा चालू आहेत. तर आता आपले या सर्व शाळांचे ॲडमिशन्स सुरू आहेत आणि या ॲडमिशन्सविषयी पालकांचा एक संभ्रम होतो की CBSE पॅटर्न आणि स्टेट बोर्डला महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेला CBSE पॅटर्न आणि CBSE बोर्ड यात काही वेगळेपणा आहे का? तर हो आहे. CBSE ॲफिलिएटेड म्हणजे दिल्ली बोर्डशी ॲफिलिएटेड ज्या स्कूल असतात त्या विथ CBSE ॲफिलिएशन नंबर असतात. आपली मुलं त्याच्यामध्ये पहिलीपासून 10वीपर्यंत CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार शिकतात आणि CBSE बोर्डामधून परीक्षा देऊन पास होतात. CBSE बोर्डच्या शाळेमध्ये आपल्या जुना देवळाली रोडच्या कॅम्पसमध्ये आपली शाळा आहे आणि या शाळेमध्ये आपण CBSE नॉर्म्समध्ये सगळे उपक्रम राबवतो, सगळा अभ्यासक्रम राबवतो आपण. सायन्स लॅब, मॅथ्स लॅब, IT लॅब, लायब्ररी 2500 पुस्तकांची आणि CBSE बोर्डाने सांगितलेल्या सगळ्या SOPs प्रमाणे आपण सगळ्या डेव्हलपमेंट करतो आणि त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठीच्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर या सगळ्या आपण CBSE नॉर्म्सप्रमाणे राबवतो आणि त्याचबरोबर आपण आता नवीन वास्तूमध्ये स्टेट बोर्डची शाळा पण सुरू केलेली आहे की जिला महाराष्ट्र गव्हर्नमेंटप्रमाणे CBSE पॅटर्न पण असणार आहे. तर या पद्धतीने आपण ही 1 ते 10 शाळा चालवतो. त्याचप्रमाणे KGचे 2 सेक्शन्स आपले गावामध्ये आहेत. तर ॲडमिशन सुरू आहेत. त्याचा ज्यांना ॲडमिशनविषयी काही शंका असेल त्यांनी आपल्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा अथवा शाळेला भेट द्यावी आणि सर्व माहिती घ्यावी. धन्यवाद.